भायखळ्यामध्ये राणीच्या बागेमध्ये 29वा मुंबई पुष्पोत्सव हा चालू झालेला आहे. 6 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी पर्यंत आहे. सो तो बघण्यासाठी आज आम्ही इथे आलो आहोत. सो चला मग बघायला. तर आज इथे पुष्पोत्सव बघण्यासाठी शाळेतली पिकनिक सुद्धा आलेली आहे. शाळेतल्या मुलांना घेऊन आलेत. मे बी पुष्पोत्सव पण बघत असतील आणि राणीची बाग दोन्ही एका ह्याच्यामध्ये त्यांचं होऊन जाईल. राणीच्या बागेची एंट्री त्या ठिकाणी आहे आणि पुष्पोत्सव ह्या ठिकाणी लागलेला आहे. सो आपल्याला आता इथे जायचंय. सुस्वागतम फुलांपासून मस्त बनवलेलं आहे. सो इथूनच बघा. किती सुंदर असं लावलंय तिथे फुलांची झाडं. काश अशी घराच्या पुढे आपली बाग असती. फुलाची कळी बघा कशी दिसते. सुरुवातीला फुल हे असं कळी येते, त्यानंतर मग हे असं बघा किती छान कळी आलेली आहे स्टेप बाय स्टेप. आणि नंतर मग हे फुल. सुंदर असं फुलपाखरू बनवलेलं आहे फुलांपासून. तर किती सुंदर बनवलंय बघा. बासुरी, त्याच्या खाली पानं आणि त्याच्या खाली हे असं आर्टिफिशियल किती सुंदर बनवलेलं आहे. आणि हा बघा मोर पंख बनवलेला आहे. नारळाच्या पानाला वरती मस्त असं फुलं लावून मोरपंख बनवलेला आहे. ते मस्त इथे सनई आणि चौघड्या बनवलेल्या आहे फुलांपासून. ते मृदुंग बनवलं आहे. मृदुंग, टाळ, वीणा, किती सुंदर असं मस्त यांनी साहित्य म्हणजे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट सगळे फुलांपासून असे बनवलेले आहेत तिथे. ते तबला आणि हार्मोनियम, पेटी किती सुंदर बनवली आहे. आणि ही तुतारी आहे की नाही, भारी. आणि इथे मस्त असं लता मंगेशकर यांचं चित्र बनवलेलं आहे. छोट्या छोट्या स्टोन पासून इथे मस्त सुंदर असं चित्र काढलेलं आहेत. आणि हे तबला उस्ताद झाकीर हुसेन, जे मोठे तबला वादक होते, त्यांचं इथे मस्त असं बनवलेलं आहे त्यांनी. हे बघा सॅक्सोफोन हा वेस्टर्न इन्स्ट्रुमेंट आहे. किती छान. आणि इथे सुंदर अशी वीणा. आणि सगळ्यांचं फेवरेट इन्स्ट्रुमेंट म्हणजे गिटार, जे की सगळ्यांना हातात घेऊन फोटो काढायला आवडतं ना. ही भाजी दिसते तुम्हाला पिवळ्या कलरची, तिचं नाव आहे पिवळी झुकिनी. आणि इथे आहे ग्रीन कलरची हिरवी झुकिनी, लेट्यूस. मी पहिल्यांदाच हे बघतोय, मला माहिती नाही हे पण. आणि ते झुकिनी पण मी पहिल्यांदाच आज बघितलं. माहितीये मला माहिती. हिला माहितीये, सॉरी हिला माहितीये. हा, ही मी खाल्ली आहे त्याची भाजी. हा, सलाड म्हणून खातात. हो हो हो. कोबी खाल्ला असेल आणि बोलते ह्याची खाल्लं. पॉक चोय. भाई पहिल्यांदाच अशी अनोळखी नावं मी आज ऐकतोय ना भाई. म्हणून अशा ठिकाणी आपल्याला फिरलं पाहिजे, बघितलं पाहिजे, म्हणजे माहिती मिळते. लाल कोबी हे बघा. आणि इथे सुंदर अशी कोबी आलेली, आपण खातो ती हिरव्या कलरची. आणि इथे बघा लाल कलरची कोबी आहे, लाल कोबी. सो तुम्ही पण या. 2 दिवसच आहे, आज 6 तारीख, उद्या 7 आणि 8, 3 दिवसाचंच आहे इकडे फ्लॉवर शो. सो फटाफट तुम्ही पण या. सगळ्या डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला डिटेल्स देतो, टायमिंग, ऍड्रेस. हे काय, हे बघा ब्रोकली. सो गाईज गेस करा हे काय असेल मंडळी. नाही कळलं मी सांगतो. पिझ्झा वरती, बर्गर वरती जे आपण टाकून खातो ना ऑरिगेनो, तो हा ऑरिगेनो आहे. सगळ्यांचा फेवरेट ऑरिगेनो. पिझ्झा वरती टाकून खातात ना तो वाला. त्याचं झाड आहे. नंतर मग ते सुकल्यावरती मग नंतर त्याच्यापासून बनत असेल ऑरिगेनो घासून वगैरे. सुकल्यावरती त्याचं सुकवतात. थांबा थांबा, माहिती सांगते रुची आपल्याला. नॉट शुअर, मी सांगतेय. पण सुकवल्यावरती ते सुकलं जातं पूर्ण. आणि ऑरिगॅनो पण आपला तसाच असतो.
तर त्याला जरा क्रश वगैरे करून त्याचा बनत असतो. तसंच ब्रँडचं पण सेम तसंच केलेलं आहे. आणि प्रत्येक वेगवेगळ्या फॅमिली वाईज त्याच्यामध्ये सेटअप केलेलं आहे. आणि एक मध्ये आहे. तर हे कम्प्लीट फ्लावर्स वरती फील होतात हा भाग. मोरावरती फिडिंग पॅटर्न कसं सेलरच्या काही स्टोर आहेत. आपल्याकडे मुंबईकडे 2 प्रकारचे सेलर होतात. ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये साधारण 30 स्पीशीज आहेत. तर त्यातली एक तर त्याचा फिडिंग पॅटर्न ह्या ठिकाणी आम्हाला हे सर आम्हाला फुलपाखरू कीटक किडे यांच्याबद्दल माहिती सांगत होते आणि जी वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची पानं असतात ते त्यांच्यासाठी किती इम्पॉर्टंट असतात हे आम्हाला त्या पुस्तकांमध्ये त्यांनी पूर्ण रिसर्च केलेलं आहे ते दाखवत होते आम्हाला की कसं असतं काय ते ही संपूर्ण माहिती आम्हाला ते सांगत होते. इन्सेक्ट हॉटेल किती छान बनवलंय ना. इथे अननस आणि काय आहे का ते टरबूज केळा आणि अननस यांपासून मस्त फुलपाखरू बनवलं डिझाईन मध्ये त्यांनी. तर हे हॉटेल आहे इन्सेक्ट्स. खरं खरंच फुलपाखरू बघा. हे की नाही. आणि इथे आहे ना हे कीटक असतात ना जे छोटे छोटे कीटक असतात त्यांचं हे हॉटेल आहे. ते इथे मिनी हिरानंदिनी मॉड्यूल बनवलेलं आहे. रोड ब्रिज गाड्या रोड्स आणि मिनी एअरपोर्ट मिनी एअरपोर्ट. हा रनवे वरती विमान टेक ऑफ होण्यासाठी पळत आहे. सुंदर असं इथे फाउंटन आहे. सो बघा गाईज गांडूळ खत. हे आपला सेंट्रल रेल्वे. आपली इंडियन आर्मीचा इकडे मस्त टँक आहे. ते त्या झाडाला छोटासा झोपडा लावलाय. त्या झोपड्यावरती आता रुची बसण्याचा प्रयत्न करते. किती छान असा झोपडा त्यांनी इथे मस्त बनवलेला आहे. चिकूचं झाड आहे आणि त्या चिकूच्या झाडाला मस्त इथे पाळायला लावलेला आहे. हे किती सुंदर बनवलंय बघा ना. भारी. आणि इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे इथे झाड आहेत ज्याची मला नावं पण माहिती नाही. मस्त आलंय. तर गाईज मला ना एक प्रश्न पडलाय. ही झाड आहेत ना ही सगळी खरी झाड आहेत ठीक आहे. बट या झाडांचं आहे ना तुम्ही म्हणजे बोलतात ना एक डिझाईन बघा स्ट्रक्चर बघा. दिसायला अशी मोठी झाडं दिसतात पण हाय ते केवढ्याशा कुंडीमध्ये बघा ठीक आहे. बट हे झाड बघा किती छान आणि मस्त मोठं दिसतंय. हे बघा किंवा ते वाला बघा. हे बघा हे वाला. तर मला ह्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट करून सांगा की कसं काय ही झाडं अशी याच्यामध्ये त्यांनी म्हणजे लावली आहेत आणि कशी काय अशी आहे की नाही. किती सुंदर सुंदर अशी झाडं आहेत. बट खूप मोठा प्रश्न आहे की ही अशी कशी ह्यामध्ये जगतात ती आणि कशी राहतात ह्याच्यामध्ये. निवडून का बघा वेगवेगळ्या कलरचा ऑरेंज येल्लो रेड आणि इथे भरपूर असे वेगवेगळे पण आहेत. स्पर्धा असतात
आता बघा कसला टोकरी काटा ठेवला. किती सुंदर सुंदर झाड आहेत ना. काश असं एखादं झाड घरामध्ये मिळालं असं लावायला. किती छान बनवलेत बघा ना. असं इमॅजिन करा, ह्या पूर्ण झाडाच्या खालीमध्ये एक छोटेसे मिनी आपण असतो तर किती छान वाटलं असतं ना हे. आणि ह्या सगळ्या हिरवळीमध्ये कलरफुल एक झाड आपल्याला असं दिसलेलं आहे. किती छान बनवलंय. इथे रेड कलरचे आहेत, इथे ऑरेंज कलरचे आहेत आणि इथे मिक्स कलरची फुलं आहेत. आणि दोन्ही साईडने येण्या जाण्यासाठी रस्ता आहे. या संपूर्ण फ्लॉवर महोत्सव मध्ये इथे जिकडे तिकडे तुम्हाला अशी वेगवेगळ्या प्रकारचे कलरफुल, जे कधी तुम्ही बघितले पण नसतील, ज्याची तुम्हाला नावं पण माहिती नसतील ना, ते सगळे इकडे तुम्हाला फुलं झाडं बघायला मिळतील. आणि हे बघा कशामध्ये झाडं लावलेत बघा. स्ट्रॉबेरी सारखं दिसतंय ना हे फुल. हे बघा सूर्यफूल, आणि इथे सूर्यफूल आहेत सगळे. मला हवंय, घेऊ का एक तोडून? मारतील मला. बघा दुधी भोपळा. तर इथे आहेत सगळी भाज्यांची झाडं. दुधी भोपळा झाला, फ्लॉवर, कोबी, पालक. टोमॅटो, अजून कच्चे आहेत. ही लाल माटाची भाजी, ही पालकची भाजी, मिरचीचं झाड, आणि ही मिरचीची फुलं. आणि इथे आहे दोडक्याचं झाड, कारल्याचं झाड बघा पिकून ते पूर्ण फाटून गेलं. आणि हे बघा घोसाळ फळ केवढं मोठं. भाजी बघा केवढी मोठी आहे, रुचीच्या हाता एवढी आहे. माहितीये मला. काकडी आहे. फळभाज्या. हा, ही काकडी आहे. हा बघा भोपळा. बघा पडवळची भाजी, केवढी मोठी दुधी आहे बघा. बघा भोपळा. ही बघा वांगी, ही छोटी वांगी आहे. आणि ही बघा मोठी वांगी. घेऊ का एखादा तोडून? एवढ्या एवढ्या कुंड्यांमध्ये पण झाडांना इतकी छान छान भाज्या आल्यात. हे बघा भरीत वांग्याचं वांग असतं ना मोठं वाला, ते वांग. बोल. ही भरली मिरची खातो ना आपण, ती मिरची. हे बघा. हे बघा टमाटरची झाड, भेंडी. भेंडी भारी ना, मी फर्स्ट टाइम बघते. आणि हे बघा गवार. वायला गवार अशी येते, मला माहितीच नव्हतं. पापडी पापडी. मुळा बघा किती छान आलाय, हे की ना भारी. तो बघा है ना भारी मुळा. आणि इथे बाजूला कोबी. परत इथे पालेभाज्या आहेत. ही पालकची भाजी आहे, ही लाल माटाची भाजी आहे, ही कोथिंबीर आहे. कोथिंबीर. एक मिळाला पिकलेला टमाटर. इथे पापडी बघा, लाल मिरची. मुलांना त्यांच्या टीचरनी टास्क दिलेला आहे की तुम्ही जे जे तिकडे बघाल म्हणजे ते तुम्हाला लिहून आणायचं आहे. तर सगळे इकडे मुलं काय काय आहे ते सगळं बघतायत आणि लिहितात.
हाय झाड हा. मका बघा हा, मका भरपूर बघितलाय गावाला मी. हे बघा तुम्ही पण बघा आता मक्याचं झाड कसं असतं ते. हा गावाला अशी भरपूर आहेत आमच्या इकडे. तर तुम्ही बघा मक्याचं झाड कसं असतं आणि त्याला हा असा मका येतो. आता सध्या ते कव्हर मध्ये आहे, जेव्हा त्याच्यावरचं हे निघणार ना तेव्हा आतमध्ये तो कणीस असणार. बघा मोसंबीचं फळ. इथं पेरूचं झाड, हे चिकूचं झाड आहे. हे बघा लिंबू, अननसाचं झाड बघा आणि अननस कसं येत आहे. सीताफळ इकडे आहे आणि हे चिकू. डाळिंब, कोकणातले फेमस काजू. हे बघा, हे बघा लाल कलरचा अननस. येतो अजून. हा सुरुवात आहे, अजून लहान आहे तो. फणस बघा, फणस. फणस माहितीये तुम्हाला? त्या फणसाचं झाड बघा. हे बघा कैऱ्या आल्यात झाडाला. हा बघा मोठा फणस. मुलं बघा किती स्मार्ट आहेत. हा एकटा लिहितोय, बाकीचे फक्त त्याला नावं सांगतायत आणि तो लिहितोय. बट गर्ल्स, मुली बघाल ना, प्रत्येक मुलीच्या हातामध्ये बुक आहे आणि प्रत्येक जण आपलं आपलं लिहितंय नावं. पण मुलं बघा 3-4 जण मिळून एकालाच सांगतात लिहायला. हे बघा हे सगळ्या जडीबुटीची झाडं आहेत जे की औषधी असतात. ज्याच्यापासून पूर्वी वैद्य आपल्याला औषधं बनवून द्यायची, ती सगळी ही झाडं आहेत. झाडपालाची औषधं. झाडपाल्यांपासून आता पण काय काय आयुर्वेदिक वाले, आता पण काही आयुर्वेदामध्ये पण अशा झाडपाल्यांपासून औषध बनवून आपल्याला दिलं जातं. तेही सगळी झाडं आहेत. स्टॉप करा आणि एक एक कुठला कुठला आहे ते सर्च करा. एक्झाम्पल इथे सगळे आहेत. शतावरी आहे, अडुळसा आहे, परत बकुळ म्हणून आहे, काळी मिरीचा आहे, परत एक कोकमाचं पण आहे आणि एक कुंडी म्हणून पण आहे तिथे आहे. कुंडी म्हणून आणि एक गोकर्ण म्हणून पण आहे ते तिथे. आणि ही सगळी आहेत ना, ही मेडिसिन प्लांट आहेत. म्हणजे ह्याच्यापासून औषधं वगैरे बनवतात ना, ही अशी झाड आहेत. गुगल म्हणून आहे झाड, हे धूप बनवतो ना आपण त्याच्यासाठी यूज करतो असं त्यांनी इन्फो दिली आहे. कापूर तुळस आहे, हिचा सुगंध छान आहे आणि त्याच्या बाजूलाच ओवा, अजवाईंचं झाड. अजवाईंच्या भज्या मस्त होतात. इथे सगळं आपण जे किचन मध्ये युज करतो ते आहे. जसं की पुदिना, गवती चहा, कढीपत्ता, तमालपत्र, त्याच्यानंतर हा सब्जा, त्याच्यानंतर कापूर, लिंबू, पानोवा, मरवा, दालचिनी. तिथे दालचिनी. हे सगळे किचन मध्ये युज करणारे आपले जे आहेत प्रोडक्ट्स त्यांचे झाड. आता इथे ना असे खूप असे स्टॉल लागलेत बाजूबाजूला. आम्ही 2-3 स्टॉल फिरलो पण. मस्त अशी झाडं आहेत, फुलांची वगैरे झाडं आहेत. तुम्हाला विकत घ्यायची असतील तर तुम्ही विकत घेऊ शकता. आणि हे बघा, हे असे छोटे छोटे प्लांट्स आहेत, हे तुम्ही विकत घ्यायला ठेवले. आणि इथे असं तुम्हाला खत वगैरे पण मिळेल जर तुम्हाला तुमच्या पॉट साठी वगैरे घ्यायचं असेल तर. आणि हे सगळं असं विकण्यासाठी आहे बघा. 3 झाडं, हे जे तीन घेतले तर हे 500ला मिळणार असं. हे बघा, हे एअर प्लांट आहे. हे तुम्ही हे असं लावू शकता. ह्याला हे असं फुल येतं हे बघा, आणि हे मोठं झाल्यावरती हे असं दिसतं. भारी ना. हे असं हवेत पण ठेवू शकतात, असं नेसेसरी नाही की कुंडीतच लावलं पाहिजे. तर इथे एक हा स्टॉल आहे, ग्रीन एक्सपो 2027 काय योकोहामा. तर इथे ही लोक ह्याचं प्रमोशन करतायत की 19 मार्च 27 to 26 सप्टेंबर 27 ला
हे असं 27. सीझन असतो फुलांचं, तर असं हे जापान दिसतं. सो ते लोक त्याचं प्रमोशन करतात. जर ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल तर ते लोक जातील. आणि इथे त्यांनी याकोमाचं जाण्याचा खर्च वगैरे सगळं कसं जायचं वगैरे All कुठली in फ्लाईट आहे 47. वगैरे ते सगळं इथे डिटेल्स मध्ये सांगतायत. सो कोणी इंटरेस्टेड असेल तर तुम्ही जाऊ शकता. आणि इथे सगळे असे गार्डनिंग साठी आपल्याला युजफुल जे प्रोडक्ट्स असतात ना, आयटम्स, ते सगळे इथे सेल साठी आहेत. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही विकत घेऊ शकता. असे हे स्टॉल लावलेत, हे दादा बसलेत. हे असे कुंड्या आहेत तुम्हाला ग्रिल मध्ये लटकवण्यासाठी वगैरे. असं खूप काही आहे जे तुम्ही एक्सप्लोर करू शकता आणि विकत घेऊ शकता. पाटीचा पाटीचा ना, हे असं घरामध्ये लावतात चिमण्यांसाठी वगैरे घरटा, छान असतं. होप सो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आणि माझी तर इच्छा आहे की तुम्ही बघणाऱ्यांनी सगळ्यांनी इकडे भायखळ्याला हे फ्लॉवर शो हा महोत्सव बघायला तुम्ही नक्कीच या. कारण इकडे आलात तर तुम्हाला इकडे झाडांबद्दल, त्याच्यानंतर वेगवेगळ्या फुलांबद्दल, सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला म्हणजे जे एक एन्व्हायरमेंटल असतं ना, एक झाडांप्रती प्रेम म्हणा, या झाडांमुळे काय होतं, कसं होतं, इवन कीटकांसाठी पण झाडं किती महत्वाची आहे ते इथं आल्यानंतर तुम्हाला कळेल. सो तुम्ही इकडे या, बघा, खूप इन्फॉर्मेटिव्ह वाटेल तुम्हाला इकडे आल्यानंतर. फक्त 3च दिवस आहे, 6, 7, 8 फेब्रुवारी 2026, या म्हणजे 3च दिवसामध्ये आहे. सो तुम्ही इकडे या आणि बघा, इन्फॉर्मेटिव्ह आहे, खूप छान आहे. आयुष्यामध्ये मी पण एवढी झाडं, एवढी फुलं फर्स्ट टाइम बघितली असतील. कास पठारला आहेत माहिती, पण तिथे कधी अजून गेलो नाहीये. पण इथे कास पठार सारखंच आहे, खूप छान छान फुलं आहेत. इव्हन फळभाज्या वगैरे पण, आपण गवार, भेंडी वगैरे मी कधी बघितली नव्हती, ती मी आज बघितली इथे. त्यांनी वेली वगैरे लावलेल्या आहेत. सो खूप असं छान वाटलं, झाडांप्रती प्रेम वाटलं. थोडीफार आम्ही झाडं पण घेतली, रोपं घेतली आहेत, ते आता आम्ही जाऊन लावू घरी. सो तुम्ही पण या, व्हिजिट करा. तिकडच्या विक्रेत्यांना पण मदत करा, काही तुम्ही खरेदी वगैरे करून. बस, दॅट्स इट. सर, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि इकडच्या संपूर्ण डिटेल मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, सो तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.